आज का सकाळ शूट करून घेत आहे, कारण की दिवसभर टाइम भेटत का नाही माहिती. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की का शूट करायला भेटणार नाही. तर आता मी किचनमध्ये आलेली होती, तर चहा ठेवीत होते मी, कारण किचनमध्ये यायच्या अगोदर माझं गायांचं शेण वगैरे टाकून झालेलं होतं. त्यांना कांडी वगैरे ठेवलेली होती. दूध काढायचं राहिलेलं होतं, कारण की ही उठले की मग दूध काढावं लागत असतं. तोपर्यंत माझं किचनचं मध्ये निम्मा स्वयंपाक होत असतो. तर आता मी शेगडी होती, दूध तापायला ठेवलेलं होतं. तर मला भेंडी बनवून घ्यायची होती, तर भेंडी मी आता स्वच्छ धुवून ठेवीत आहे. तर आत्याने मी जोपर्यंत बाहेरचं शेणकूर वगैरे करीत तोपर्यंत आत्यांनी पीठ मळून ठेवलेलं होतं, लाटणं पोळपट वगैरे. तर आत्याच चपात्या करीत असतात, पण आत्या शेतामध्ये गेल्या होत्या, कारण आज भुईमूग काढायचा होता आम्हाला. तर कारण की भुईमूग काढायला आलेला आहे, पावसाचं पण वातावरण झालेलं आहे, त्यामुळे मग लवकरच सकाळच्या पारी भुईमूग काढून घ्यावा म्हणलं. तर आता मी करणार होते भेंडी आणि कोबीची भाजी, 2 भाज्या बनवणार होते. तर कोबीच्या भाजीसाठी मी मुगाची डाळ भिजायला घातली आहे, कारण की मुगाची डाळ पटकन शिजते. हरभऱ्याची डाळ घालायची होती, पण हरभऱ्याची डाळ शिजायची नाही. तर चाकू काय चला ना, मी किचनवरती जो कडापा असतो त्यावरती चाकू मस्त असं घासून घेत असते, कारण खूप छान चलतो. तर आता मला कोबी चिरून घ्यायचं होतं. पिऊ उठलेली होती. पिऊ उठली की आत्याचा मोबाईल आणि चष्मा घेऊन येत असते. तर त्यानंतर माझा कोबी वगैरे चिरून झालेला होता. आता मी हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घेणार होते खलबत्त्यामध्ये, कारण की मी मिक्सरच्या भांड्यामध्ये न वाटता खलबत्त्यामध्ये ठेचून घेत असते. तर माझं इथं ठेचून वगैरे सर्व झालेलं होतं. तर आता मी मस्त असं दूध उकळलेलं होतं, कारण दूध वगैरे काढायचं होतं. रात्रीचं दूध आम्ही फ्रीजमध्ये ठेवीत असते, सकाळच्या परी पिऊसदीला लागतं. तोपर्यंत ते उठतात, तोपर्यंत दूध काढून होत नाही. तर इथे माझी झालेली होती कोबीची भाजी. कोबीच्या भाजीसाठी मी मुगाची डाळ टाकली होती, हिरवी मिरची, लसूण, जिरी, मोहरी, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे. तर मस्त मिक्स खूप छान भाजी झालेली होती. तर काही रेसिपी वगैरे मला दाखवता आलेली नाही आहे, नेक्स्ट टाईम नक्की दाखवीन. तर त्यानंतर तर पिऊसदीचं पण दूध तापलेलं होतं. तर शेगडीवरती मी कढई ठेवली होती कोबीची. तर मस्त शेगडीवरती कोबी शिजन. तर आता मला त्यानंतर गायांचं दूध काढायला जायचं होतं. मग त्यानंतर चपात्या, तर इथे मी गल्लास आहे पिऊसदीला 2 यात्रेमधून घेतलेली 20 रुपयाची. तर बघू शकता खूप छान गल्लासा आहे. तर त्यामध्ये दोघींना दूध चहा मी नेहमी ओतून ठेवीत असते. तर सिद्धी किंवा पिऊ उठल्या की मग त्या पेत असतात, मग ताटलीमधून काढून. आता पिऊ आलेली होती, तर सिद्धी काही उठली नव्हती, तर तिचं मी झाकून ठेवलं होतं. त्यानंतर मी बाहेर दूध काढायला गेले होते गायांचं, पण तिथं काय मला शूट वगैरे करता आलेलं नाही. त्यानंतर औषध मस्त असं कुटी वगैरे करून टाकलेली होती. तर कोंबड्या सोडायच्या राहिलेल्या होत्या. तर आता मी शेगडी होती, दूध तापायला ठेवलेलं होतं, आणि मी आता जेवण करून घेणार होते. तर कोबीची भाजी आणि चपाती. भेंडी काय केली नाही, कारण भेंडी करायला काही टाईम भेटलेलाच नाही. त्यानंतर ती तशीच धुरलेली ठेवून दिली, कोबीच केला. त्यानंतर बघू शकता मस्त असं आंब्याला कसे दोडके आलेले आहे, कारण आंब्याच्या झाडावरती वेल काढून दिलेला आहे दोडक्याचा, त्यामुळे असे मस्त असे आळूची पानं वगैरे. तर मामाने मस्त असे 4 आंबे पाडून आणलेली होते. तर आंबेवरून पाडले की खाली दगड असल्यामुळे फुटतात. तिथे बघू शकता लिलीचं झाड आहे, तर किती छान अशी पांढरी शुभ्र अशी फुलं आलेली होती. तर बोर चालू करून दिला होता सिद्धीने सकाळ, कारण ती सकाळ उठली की बोर चालू करून देत असते. तर बोर गवताला चाललेला होता. त्यानंतर मी सुद्धा आले होते शेतामध्ये. तर आता वाजले होते 8. तर हे गेले होते आत्याने, शेजारची ताई होती तिथे, त्यांनी एवढा भुईमूग काढलेला होता. 4 वापस राहिलेलं होतं मी येऊस्तोवर, माझं घरचं उरकोस्तोवर. तर बघू शकता आता आम्ही सर्वांनी मिळून भुईमूग काढून टाकलेला आहे. तर आता भुईमुगामध्ये खड्डा करायचा आहे, मग त्यानंतर मग तो भुईमूग जोडायचा आहे. तो भुईमूग लावून 4 महिने झालेला आहे. तर ते पावसामुळे लवकर काढून घेतलेला आहे. तर बघू शकता एवढं भुईमुगाचं वावर आहे. तर बघू शकता कसं भुईमूग आता लगेच केलं, कारण सकाळ सकाळ कामं खूप लवकर उरकत असतात. तर कारण ऊन वगैरे लागत नाही, उपटायला खूप जड जात होता भुईमूग, त्यामुळे मग सकाळ सकाळच उपटावं म्हणलं. त्यानंतर आत्यानी त्या ताईंनी भुईमूग जोडला. त्यानंतर त्या खड्ड्यामधून मी शेंगा आणून उपणीत होती वाऱ्यामध्ये. खूप असं वारं वगैरे सुटलेलं होतं, आज गरम वगैरे नव्हतं होत. तो बघू शकता सिद्धी आणि पिऊ कशा आम्हाला ते भुईमुगाचं झाडं आणून देत आहे. तर बघा सिद्धी घमेल्यामध्ये देत आहे, खूप जड आहे, नाही म्हणते, थोडं म्हणलं तरी नाही नव्हते ऐकत. तर कसे आणून देता इथं घेतलेला आहे खड्डा, त्या खड्ड्यामध्ये जोडायचं आणि त्यानंतर ते पुन्हा घमेलं उचलायचं आणि वारं सुटलं की ते उपणायचं. तर बघू शकते ते उपणायचं, पुन्हा ते गोळा करायचं आणि तळवाटावरती दुसऱ्या वाळायला घालायचं.
खूप असं कष्ट आहे, फक्त एवढीच अपेक्षा आहे की कष्टाला फळ मिळून दे, योग्य तो भाव मिळून दे. गेल्या वर्षीचा भुईमुगाचा पाला आमचा जो काही शिल्लक आहे, जोपर्यंत शेतकऱ्याचा दुसरा माल येत नाही तोपर्यंत त्यांचं सर्व असं गहू बाजरी ज्वारी जे साठवणीचे असतात ते सगळं टिकत असतात. तिथे औषध मस्त खड्डा मोकळा करून घेतलेला आहे. तर आता मी चालले होते घरी जेवणासाठी. आता वाजले होते 2. तर इथे औषध शेंगा अशा वाळायला घातलेल्या आहे. आत्या झोडीत होत्या शेंगा. ते इथे थोडंच राहिलेलं, 4च वापामाचं राहिलेलं होतं, नाही तर आज भुईमुग झालेला होता, लवकरच होईल. पण अचानकच काय झालं बघा. तर आता मी आले होते किचनमध्ये, मस्त तोंड वगैरे धुतलेलं होतं. तर पिऊला सिद्धीला आंबा खायचा होता, तर मी आंबा चिरून घेत होते. पिऊ सिद्धीचा खूप फेवरेट आंबा आहे, त्या दोघींना खायचा होता. तर मग काही कमेंटची मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे. तर मला एक कमेंट आली होती की ताई मुलींची शाळा केव्हा चालू होणार आहे. मुलींची शाळा 15 जूनला चालू होणार आहे. गेलेली आहे सिद्धी आजोग बालवाडीलाच आहे, अंगणवाडीत वगैरे जाईल. तर त्यानंतर एक कमेंट अशी होती की ताई मुलींना उन्हामध्ये नेऊ नका कामासाठी. तर मुलींना आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे एवढं काय शेतामध्ये काम नाही, सकाळ सकाळ आम्ही करून घेत असतो. पण तरी पण त्यांना नको म्हणलं तर ते उन्हात खेळत असतात, चिखल माती वगैरे. तर त्यामुळे सवय आहे, काही वाटत नाही. तर त्यानंतर मी आंबा चिरला होता, मस्त अशी कोबीची भाजी केलेली होती, संपली होती. पिऊ सिद्धीसाठी सुद्धा जेवायला घेतलेलं होतं आम्ही, एकाच ताटामध्ये जेवणार होतो. ते इथे मी आता चपात्या 2-3 मोडून घेणार होते, कारण की पिऊ सिद्धी खाणार होती. पिऊने ताट नेलेलं होतं. तर आंबा फेवरेट आहे सिद्धीचा पिऊचा. त्यानंतर बघू शकता तोंडामध्ये घास टाकला आणि बाहेर अचानक असं वारं वादळ घातल्या त्या कोणीमध्ये भरून ठेवायच्या होत्या. अचानकच असं वारं वगैरे सुटलं. मी ज्यावेळेस घरी गेले त्यावेळेस कुठंच आभाळ वगैरे काहीच नव्हतं. मी आंबा चिरला, जेवायला वगैरे घेतलं, हातपाय तोंड धुवत असतो तोपर्यंत तर इतकं वारं वगैरे सुटलं. 2:30 वाजले आहे आत्ता. ते कसं असं अंधार पडल्यासारखं वाटत आहे, नुसतं असं वारं सुटलेलं आहे. खूप असे आंबे वगैरे खाली पडलेली होती. नारळाची फांदी पडलेली, बघू शकता घोर आभाळ झालेलं होतं. तर त्यानंतर मी आता मशनीवर बसली होती, कारण बाहेर खूप असा पाऊस चाललेला होता. म्हणलं काय करायचे बसून घरामध्ये. तर कस्टमरच्या 1-2 साड्या होत्या, त्यांना पिको किंवा फॉल लावून होईल